खरोखर जे गाणं आपण गायलं की तेरी दया का जो पहना हो ताज मैं गाऊ उठा के आवाज, त्याच्या नावाच्या गौरवासाठी त्याने आजचा दिवस दिला, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. आजच्या मननाकरिता आपण काही वेळ शास्त्र भागामधून आज घालवत असताना अ, मी विनंती करतो की आपण सर्व मार्क याचा शुभवर्तमान याचा 5वा अध्याय जर आपण पाहिला, मार्क याचा शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 20 वचनं ही आपण पाहणार आहोत. हे पूर्ण वचन आपण वाचणार नाहीत कारण आपल्याला तेवढा वेळ नाही आणि ते आपण प्रत्येक एक एक गोष्ट त्यामधून पाहण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा मार्क ह्या शुभवर्तमानाकडे आपण येतो, जेव्हा मार्क हा गॉस्पल आपण पाहतो, तेव्हा आपल्याला ठाऊक आहे की मार्क हा प्रभू येशू ख्रिस्ताला कशा प्रकारे तो दर्शवतो, तो कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवतो. तो प्रभू येशू ख्रिस्ताला एक सेवक म्हणून तो नेहमी दाखवत आला आहे. परंतु जेव्हा ह्या भागाकडे आपण पाहतो, ह्या ठिकाणी आपण एक एक वेगळा दृष्टिकोन, एक 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 प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचा एक महत्वाचा दृष्टिकोन तो त्या ठिकाणी दाखवतो. जेव्हा ह्या 5व्या भागामध्ये, 5व्या अध्यायामध्ये आपण जेव्हा येतो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की ह्या ठिकाणी एक प्रसंग आहे. या ठिकाणी एक मनुष्य आहे जो भूतग्रस्त आहे, ज्याला सैन्याने तो वेढला होता, जो त्या कबरेमध्ये राहत होता. त्याला चैन्सने त्याला बांधलं होतं, साखळदंडाने त्याला बांधलं होतं. कोण मनुष्य त्याला पकडू शकत नव्हता, कोणा मनुष्याचा त्याच्यावर धाक नव्हता. असा हा व्यक्ती त्या ठिकाणी आपण पाहतो आणि तो एका वेगळ्या जागेवर, वेगळा एकटा राहिलेला असा मनुष्य त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला ठाऊक आहे की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येतो, कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्याला त्या 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 अवस्थेतून बाहेर काढतो, त्याच्या त्या परिस्थितीमधून बाहेर काढतो आणि त्याच्यानंतर या 20व्या वचनापर्यंत त्याची पूर्ण स्टोरी आपल्याला पाहाव्यास मिळते. तर आपण या स्टोरीकडे किंवा या भागाकडे जेव्हा पाहत असताना काही किंवा काही महत्वाच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. जर पाहिलं तर आपण काही वचनं ह्या भागातून आपण वाचूया. मी तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वजण 5वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन आपण जर पाहिलं, 4 आणि 5, तर त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या मनुष्याची असलेली स्थिती आपण त्या ठिकाणी पाहतो. द कंडिशन ऑफ द मॅन, त्या ठिकाणी कशा प्रकारे तो मनुष्य सध्या आहे, त्याची ती कंडिशन किंवा त्याची स्थिती त्या ठिकाणी आपण पाहतो. जेव्हा त्या 4थ्या आणि 5व्या वचनामध्ये आपण त्या ठिकाणी वाचतो, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधलेले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याला वटणीवर आणण्यास सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये, डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व दगडधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. हा एक मनुष्य आपण पाहतो, जो एक एक सैतान किंवा डिमन्स, सैन्याने त्याला धरलेला असा हा मनुष्य होता. जेव्हा त्याची परिस्थिती ह्या ठिकाणी मार्क त्या ठिकाणी लिहितो, तेव्हा त्या ठिकाणी तो त्याचं नाव त्या ठिकाणी सांगत नाही. त्या मनुष्याचा जागा त्या ठिकाणी सांगत नाही. त्या मनुष्य कोणत्या गावाचा होता किंवा कोणत्या ठिकाणाहून आला, त्याचं नाव, त्याचं कुल त्या ठिकाणी तो सांगत नाही. त्याची कोणत्या ट्राईब मधून आल्या त्या गोष्टी तो नमूद करत नाही. परंतु त्या ठिकाणी तो त्याची स्थिती त्या ठिकाणी सांगतो. त्या ठिकाणी जेव्हा आपण त्या वाचतो, त्या काही गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आपण वाचतो त्या ठिकाणी तो कबरेमध्ये आहे. आपण वाचतो त्या ठिकाणी तो साखळदंडांनी बांधलेला असा आहे. आपण वाचतो त्या ठिकाणी तो दगडाने स्वतःचा अंग ठेचून घेत आहे. आपण वाचतो त्या ठिकाणी तो रात्रंदिवस रडत आहे. रात्रंदिवस त्याला त्या ठिकाणी कष्ट आहे, त्याला दुःख आहे. जेव्हा ह्या गोष्टी आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो, जेव्हा ह्या गोष्टी मी त्या ठिकाणी वाचत असताना ह्या सेम गोष्टी किंवा ह्या सेम वस्तू ज्या आपण वाचल्या, त्या आपल्याला त्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये देखील पाहाव्यास भेटतात. त्याच गोष्टी, जो कबर आहे, जे इंग्लिशमध्ये त्याला लिहिलं आहे की ही वॉज इन द टोम्स, तो कबरेमध्ये होता. टोम म्हणजे आपण पाहतो त्या मरणाचं एक चित्र त्या ठिकाणी आहे. त्या साखळदंड आपण त्या प्रगटीकरणामध्ये देखील आपण पाहतो. त्या सैतानाची अवस्था किंवा त्या सैतानाला कशा प्रकारे बांधण्यात येईल किंवा त्याची जी अवस्था आहे, त्या ठिकाणी या गोष्टी किंवा ह्या वस्तू देखील त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. आणि हाच मनुष्य या ठिकाणी मार्क त्याची अवस्था एकदम डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगत आहे.
तो त्या ठिकाणी म्हणतो की तो नेहमी त्या ठिकाणी रडत आहे. 4-5 गोष्टी जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर तो त्या ठिकाणी नेहमी रात्रंदिवस त्या ठिकाणी ओरडत आहे. रात्रंदिवस तो त्या ठिकाणी रडत आहे. तीच गोष्ट आपण त्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहतो. त्याला त्या ठिकाणी लिहिले की त्याला साखळदंडांनी बांधण्यात आले होते. त्याला चैन त्या ठिकाणी लावली. तीच गोष्ट आपण पुन्हा त्या प्रगटीकरणामध्ये पाहतो. त्याला आपण वाचतो त्या ठिकाणी की तो तो दुःखामध्ये आहे, तो एकटा आहे, आणि तीच गोष्ट पुन्हा आपण त्या प्रगटीकरणामध्ये पाहतो. म्हणून मार्क जेव्हा ह्या गोष्टी त्या ठिकाणी लिहितो तेव्हा तो ह्या त्या मनुष्याला इम्पॉर्टन्स देत नाही, परंतु त्याची जी स्थिती होती, त्याची जी कंडिशन होती, त्या कंडिशन बद्दल त्या ठिकाणी तो एकदम एकदम डिटेलमध्ये तो नमूद करतो. आणि त्याच गोष्टी आपण पाहतो की कशा प्रकारे प्रगटीकरणामध्ये योहानाने देखील त्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. जरी त्याची परिस्थिती सेम नसली, जरी तो त्या दोन भाग हे सेम नसले, परंतु आपण पाहतो ज्या वस्तू त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत त्याच त्या ठिकाणी त्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो. एक सुंदर चित्र त्या पुढे येणाऱ्या काळाचं आपण या ठिकाणी त्या मार्काने लिहिलेलं आपण पाहतो. जेव्हा या गोष्टी आपण पाहत असताना, आपण त्याची स्थिती पाहत असताना आपण पाहतो की तो या ठिकाणी दुःखामध्ये आहे. तो या ठिकाणी एकटा असा पडलेला आहे. त्याच्यावर कोणता मनुष्य त्या ठिकाणी कंट्रोल करू शकत नाही, त्याला कोणता मनुष्य ताब्यात करू शकत नाही. जेव्हा आता आपण त्या सैतानाबद्दल देखील वाचतो, त्याला कोणी मनुष्य त्याला ताब्यात करू शकत नाही, त्याला कोणी मनुष्य त्याच्यावर चालून येऊ शकत नाही. आपण वाचतो की देवदूत देखील त्याच्यावर ताबा करू शकत नाही. जेव्हा त्या मोशेच्या मरणाबद्दल, मोशेच्या बॉडीबद्दल जेव्हा आपण वाचतो, त्या ठिकाणी आपण वाचतो की देवदूत त्या सैतानाला म्हणतो की तुला मी देवाच्या नावामध्ये तो त्याला धमकवतो. इतके पॉवर, इतका सामर्थ्य त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि तीच गोष्ट पुन्हा एकदा मार्क या ठिकाणी आपल्याला दाखवतो. मार्क या ठिकाणी दाखवतो की कोणता मनुष्य या परिस्थितीतून त्या मनुष्याला, एकट्या मनुष्याला त्या ठिकाणी कोणी बाहेर नव्हता काढू शकत. परंतु आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला. आपण त्याच्या पुढे जर वाचलं तर प्रभू येशू ख्रिस्त त्या एकट्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. परंतु जेव्हा आपण वाचतो त्याच्या आधीचा अध्याय जर आपण वाचला तर त्या ठिकाणी तो जो रस्ता होता तो देखील सरळ असा रस्ता नव्हता. जेव्हा तो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य येत होते, आपण वाचतो त्या ठिकाणी वादळ आलेलं आहे. त्या ठिकाणी समुद्रामध्ये वादळ आलेलं आहे. त्या वादळाला शांत करून प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचायचं होतं, प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की मला कुठे जायचं आहे आणि कशा प्रकारे मी त्याच्याकडे पोहोचणार आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी एक सुंदर कनेक्शन त्या ठिकाणी आपण पाहतो. 4थ्या अध्यायामध्ये त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत मार्काने, की कशा प्रकारे त्या समुद्राचं वादळ शांत करून त्या कठीणाई मधून जाऊन, त्या समस्येमधून जाऊन ते शिष्य आणि प्रभू श्री ख्रिस्त त्या एका मनुष्यासाठी त्या गावामध्ये पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी आता प्रभू श्री ख्रिस्त आलेला आहे. आपण पाहिलं त्या मनुष्याची स्थिती, त्या ठिकाणी पाहिली आपण पाहिलं प्रभू श्री ख्रिस्त आता त्या ठिकाणी पोहोचलेला असा आहे. परंतु जेव्हा त्या ठिकाणी आपण वाचतो, त्या ठिकाणी जर 7वं वचन जर आपण पाहिलं, 6वं आणि 7वं वचन जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण वाचतो की 5 आणि 6 आणि 7, येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. एक सुंदर चित्र प्रभू श्री ख्रिस्ताचा त्या ठिकाणी मार्काने सांगितलं. एक 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 जो सैतानाने जडलेला माणूस, आपण वाचतो की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तो सैतान त्या ठिकाणी प्रकट करत आहे. ते जे डिमन्स होते, जे सैन्य त्याच्यामध्ये होतं, आपण पाहतो त्यांनी त्याचा कंट्रोल घेतलेला आहे. आणि जेव्हा ते लोक प्रभू श्री ख्रिस्ताला पाहतात, दुरूनच पाहतात, त्या ठिकाणी ते धावत येऊन, त्या ठिकाणी एक इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये लिहिलं आहे की दे वर्शिप्ड हिम. ज्याची आराधना करायची आहे ते देखील त्याला माहिती आहे की हाच एक असा आहे. त्या ठिकाणी त्याची ओळख तो त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताची करून देतो. त्या ठिकाणी तो म्हणतो की तू तर देवाचा, त्या ठिकाणी तो म्हणतो की तू परात देवाचा पुत्र आहेस. त्याला त्या मनुष्याला जरी ठाऊक नव्हता, आपण पाहतो त्या शिष्यांना देखील कधी कधी डाऊट येत होता, त्या योहान बाप्तिस्मा करणाऱ्याला देखील डाऊट आला होता. परंतु ह्या ठिकाणी आपण पाहतो एक क्लिअर स्टेटमेंट त्या ठिकाणी तो सैतान त्याच्याकडून त्या ठिकाणी देत आहे. त्या ठिकाणी तो त्याला ओळख त्याची पटवून देतो. त्या ठिकाणी त्या प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल तो त्या ठिकाणी सांगतो. त्या ठिकाणी तो म्हणतो की तू देवाचा पुत्र आहेस, तू एकुलता एक असा पुत्र आहेस. ते त्या सैन्याला देखील त्या ठिकाणी माहिती होतं.
आपण प्रत्येक भागावर जास्त वेळ आपण देणार नाहीत. आपण जर पुढे जर ह्या प्रसंगामध्ये आपण गेलो तर आपण पाहतो की जेव्हा तो प्रभू श्री ख्रिस्त त्याला भेटतो त्याच्या नंतरची आता स्थिती त्याची आपण त्या ठिकाणी पाहतो. त्याचं जर वचन आपण जर वाचलं तर 15 वचनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्यास भेटतं. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्याच्यामध्ये सैन्य होता तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला. हे हे आपण पाहतो, हे सुवार्तेचं काम त्या ठिकाणी आपल्याला दर्शवतं. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या मनुष्याकडे येतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या मनुष्याजवळ येतो, जेव्हा त्या मनुष्यावर प्रभू येशू ख्रिस्ताचा ताबा होतो, जेव्हा त्या सैतानाला तो त्या ठिकाणी हरवून टाकतो, तेव्हा आपण पाहतो की त्या मनुष्याची स्थिती आता बदललेली आहे. त्या अंधकारामध्ये तो नाही, त्या साखळ दंडांचा ह्या ठिकाणी आपण 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 वापर केलेला आपण पाहत नाही. मार्क पुन्हा त्या साखळ दंडांबद्दल त्या ठिकाणी लिहित नाही. मार्क पुन्हा त्या कबरेबद्दल त्या ठिकाणी लिहित नाही. परंतु त्या ठिकाणी तो सुंदररित्या त्या मनुष्याची स्थिती त्या ठिकाणी सांगतो की तो कसा आहे. आता कपडे घातलेला आहे, तो वस्त्र पांघरलेला आहे, तो शांत बसलेला आहे. तो आपण पाहतो तो शुद्धीवर आलेला असा मनुष्य आहे. आपण त्या ठिकाणी त्या मनुष्याबद्दल त्याचं नाव त्या ठिकाणी दिलं नसेल, परंतु एक सुंदर चित्र त्या ठिकाणी मार्काने आपल्या समोर ठेवलेलं आहे. जेव्हा त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य कोणाच्या जीवनामध्ये होतं, जेव्हा त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आपल्यामध्ये होतं, त्या ठिकाणी आपण पाहतो की तो मनुष्य आता शांत असा बसलेला आहे. आपण जेव्हा स्तोत्रामध्ये वाचतो तर आपण पाहतो की शांत राहा आणि जाणा की मी देव आहे. बी स्टिल अँड नो दॅट आय एम द लॉर्ड. आणि तो मनुष्य त्या ठिकाणी शांत असा बसलेला त्या ठिकाणी मार्काने दाखवला. त्याने कपडे घातलेले किंवा वस्त्र पांघरलेला तो मनुष्य त्या ठिकाणी दिसतो. जो आधी आपण वाचतो की जेव्हा मार्क या ठिकाणी लिहितो की तो आता वस्त्र घातलेला आहे, म्हणजे ह्याचा अर्थ आधी त्याला वस्त्र नव्हते. आपण पाहतो त्याला आता प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला वस्त्र दिलेले आहेत. आणि त्याचा जे मन आहे आता ते कसं शांत झालेलं मन आहे, तो शुद्धीवर आलेला मनुष्य असा आहे. एक बदल पूर्ण घडलेला मनुष्य आपण त्या ठिकाणी पाहतो. एक सुवार्तेचं कार्य त्या ठिकाणी आपण पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव त्या मनुष्याने घेतलेला आपण पाहतो. जेव्हा मनुष्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव येतो तेव्हा ह्या बदल घडून येतात. ह्या गोष्टी मार्क आपल्याला ह्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतर जर आपण वाचलं पुढे, आपण जर पटापट काही गोष्टी पाहूया. त्याच्यानंतर आपण पाहतो 16 आणि 17 वचन जर आपण वाचलं, आता ह्या ठिकाणी अजून देखील लोक आपल्याला पाहाव्यास भेटतात. त्या ठिकाणी असं लिहिलंय की ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले आहे व डुकरांविषयी हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले. एक मनुष्य आपण पाहिला ज्याला प्रभू श्री ख्रिस्ताचा अनुभव त्या ठिकाणी आला. एक मनुष्य आपण पाहिला जो त्या साखळ दंडातून, त्या कबरेतून बाहेर येऊन त्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या जवळ तो असलेला आपण पाहतो. परंतु एक दुसरा गट त्या ठिकाणी आपण पाहतो. एक गट असा होता ज्यांनी हे सर्व काही पाहिलं, त्यांनी सर्व काही विटनेस केलं, ते सर्व काही पाहत होते. इतकंच नाही तर तिकडे दिले त्यांनी दुसऱ्यांना देखील सांगितलं, परंतु त्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताचा स्वीकार त्या ठिकाणी केला. त्या ठिकाणी लिहिलंय की त्यांनी त्याला त्यांच्या राज्यातून जाव्यास त्यांनी लावलं. हा जो गट आहे तो आपल्याला अनेक अनेक गटांबद्दल आपल्याला दाखवतो. हा गट आपल्या जगामध्ये देखील आहे, हा गट आपल्या मंडळीत देखील आहे, हा गट कदाचित माझ्यात देखील असू शकतो. खरोखर आपण त्या ठिकाणी जर वाचलं तर त्या ठिकाणी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं महान कार्य त्या ठिकाणी पाहिलं. ज्या मनुष्याला, ज्या व्यक्तीला कोण कंट्रोल करू शकत नव्हता, त्या व्यक्तीला आता त्या प्रभू येशू ख्रिस्ताने शांत केलेलं त्यांनी पाहिला. परंतु ते प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जाणून घेतलं होतं, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल माहिती होती, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारण्यास ते तयार नव्हते. परंतु एकच मनुष्य त्या ठिकाणी आपण पाहतो ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला होता, कारण त्याच्या जीवनामध्ये तो अनुभव आला होता. प्रभू येशू ख्रिस्ताला जाणणारे आणि त्याचा अनुभव घेणारे हे दोन वेगळे गोष्टी आपल्या समोर मार्क या ठिकाणी ठेवतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव ज्याला प्राप्त होतो तो एक वेगळा व्यक्ती त्या ठिकाणी पाहतो. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताला जाणतात त्यांच्याबद्दल देखील मार्क या ठिकाणी सांगतो. ते फक्त जाणत नव्हते, त्यांनी पाहिलं. दे आय विटनेस, इंग्लिश मध्ये लिहिले की दे विटनेस्ड अबाउट इट अँड दे टोल्ड एव्हरीवन. त्यांनी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं त्यांनी पाहिलं, आणि त्यांनी इतरांना देखील सांगितलं.
परंतु त्या प्रभू श्री ख्रिस्ताचा अनुभव ते घ्यायला तयार नव्हते. त्यांचं मन त्या ठिकाणी कठीण होतं. त्यांचं मन त्या डुकरांमध्ये अडकलेलं होतं. त्या डुकरांना त्यांनी जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताने त्यांनी मरण्यासाठी त्यांनी ते घालवून दिलं, त्यामुळे आपण पाहतो की ते लोकांनी प्रभू श्री ख्रिस्ताला हकलवून लावलं की तू आमच्या राज्यातून निघून जा, तू आमच्यापासून दूर जा. त्यांना प्रभू श्री ख्रिस्त नको पाहिजे होता. तो जो देव होता त्याला ज्या सैतानाने देखील त्या ठिकाणी ओळखलं, या गोष्टी देखील त्या लोकांनी पाहिल्या. हा गट त्या ठिकाणी उपस्थित होता. कशा प्रकारे तो सैतान त्या ठिकाणी येऊन त्या देवाची ओळख त्या ठिकाणी देत आहे हे देखील त्यांनी पाहिलं असेल. परंतु त्या ठिकाणी ते म्हणतात की तू आमच्यामध्ये नको, तू आमच्या पासून दूर जा. त्याचा अनुभव अजून प्रभू श्री ख्रिस्ताचा अनुभव त्या ठिकाणी घेतला नव्हता. पण ज्या व्यक्तीबद्दल पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी वाचतो, त्या व्यक्तीबद्दल जर आपण अजून एक गोष्ट त्या ठिकाणी पाहिली, ज्या व्यक्तीने अनुभव घेतला त्याची जर आपण अजून एक बाब जर त्या ठिकाणी पाहिली तर 18व्या वचनामध्ये आपण ते वाचतो. आता जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताला ह्या लोकांनी घालवून दिलं, त्याच्यानंतर आपण वाचतो की प्रभू श्री ख्रिस्त त्या मच्छवाऱ्यात जाऊन बसत आहे. 18व्या वचनामध्ये लिहिलं आहे, मग तो मच्छवाऱ्यात जाऊन जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्या जवळ राहू द्या. हा एक सुंदर चित्र त्या मनुष्याचा आपल्या समोर मार्क पुन्हा एकदा ठेवत आहे. ज्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताचा अनुभव घेतलेला आहे, ज्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताला अनुभवलेला आहे, त्याची इच्छा काय आहे ते मार्क या ठिकाणी दाखवत. जरी तुम्हाला लोकांनी हाकलवलं असेल, जरी लोकांना तुम्ही नको असाल, तरी प्रभू श्री ख्रिस्त त्या ठिकाणी तो मनुष्य म्हणत आहे की प्रभू मला तुमच्या बरोबर असू द्या. नेहमी प्रभू श्री ख्रिस्ताच्या जवळ असण्याची त्याची इच्छा त्या ठिकाणी आहे. आणि हा जो मनुष्य आहे त्यांनी केवळ प्रभू श्री ख्रिस्ताचा अनुभव घेतलेला मनुष्य आपण पाहतो. जेव्हा प्रभू श्री ख्रिस्त जीवनामध्ये कार्य करतो, जेव्हा त्या प्रभू श्री ख्रिस्ताचा अनुभव आपण घेतो, ती इच्छा त्या ठिकाणी मार्ग दाखवतो. नेहमी प्रभू श्री ख्रिस्ताच्या जवळ त्याला राहायचं होतं. तो त्या ठिकाणी म्हणत नाही की मला शिष्य बनवून घ्या, मला तुमचा राईट हँड करा, मला तुमच्या सेवा द्या. त्या ठिकाणी तो म्हणतो की मला तुमच्या जवळ असू द्या, मला तुमच्या बरोबर असू द्या. फक्त त्याला एकच इच्छा होती की आता मी कोणाबरोबर असलं पाहिजे, मी त्या प्रभू श्री ख्रिस्ता बरोबर मी असलं पाहिजे, मला इतर कोणी नको. जरी ह्या लोकांनी त्याला मारला होता, जरी ह्या लोकांनी प्रभू श्री ख्रिस्ताला घालून दिला, तरी आपण पाहतो त्या वैयक्तिक अनुभव ज्याला आला त्याची साक्ष त्या ठिकाणी आपण पाहतो. ही एक सुंदर गोष्ट आपल्या समोर त्या ठिकाणी मार्क या ठिकाणी ठेवत आहे. त्याच्यानंतर जर पुढे अजून एक गोष्ट जर आपण पाहिली, त्या ठिकाणी अजून एक गोष्ट एक सुंदर आपला महत्वाचा पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी मार्क दाखवतो. प्रभू श्री ख्रिस्त त्याला म्हणतो की तू माझ्यासोबत नको येऊ, परंतु 19व्या वचनामध्ये 19 आणि 20 या वचनामध्ये आपण पाहतो की प्रभू श्री ख्रिस्त आणि त्या मनुष्यामध्ये एक झालेलं संभाषण त्या ठिकाणी आपण पाहतो. 19वं वचन, परंतु येशूने त्याला येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा, प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली आहेत व तुझ्यावर कशी दया केली आहे हे त्यांना सर्वांना सांग. इंग्लिश मध्ये त्याला सुंदररित्या सांगितलं आहे. त्या ठिकाणी लिहिलं आहे की टेल युअर पीपल्स व्हॉट द लॉर्ड हॅज डन. प्रभूने देवाने ज्या गोष्टी केल्या आहेत त्या तू तुझ्या लोकांना सांग. त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला जरी येऊन दिलं नाही, तरी त्या ठिकाणी आपण पाहतो एक कार्य त्याच्याकडे सोपून दिलं होतं. प्रभू श्री ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो की तू जा आणि देवाने काय केलं आहे ते सर्वांना सांग. परंतु 20व्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो, त्या ठिकाणी त्या मनुष्याने प्रभू श्री ख्रिस्ताची ओळख त्या ठिकाणी तो जाणतो. 20व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलिस प्रांतात जाहीर करू लागला. प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला सांगितलं होतं की देवाने काय केलं आहे ते सांग. व्हॉट द लॉर्ड हॅज डन फॉर यू. प्रभूने या ठिकाणी मराठी भाषांतर आपण थोडं हे पाहतो, परंतु जेव्हा इंग्लिश भाषांतरामध्ये आपण पाहतो व्हॉट द लॉर्ड हॅज डन फॉर यू. लॉर्ड हा शब्द जुन्या करारामध्ये देवासाठी संबोधित होता. आणि ह्याच ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त त्याला म्हणतो की देवाने तुझ्यासाठी काय केलं आहे ते तू इतरांना सांग. परंतु तो मनुष्य त्या ठिकाणी जाऊन सांगतो की मनुष्य त्याच्या गावामध्ये जाऊन सांगतो की येशूने माझ्यासाठी काय केलं आहे.
हीच सुवार्ता आपण आपण आपल्याला आज देखील आपण पाहतो. जे कार्य त्या देवाने केलं आहे, जे कार्य त्या देवाचं आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पूर्ण झालेलं आहे. ही गोष्ट आपल्याला सांगण्याचं कार्य मार्क या ठिकाणी सांगत आहे. देवाने एक कार्य केलं आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मनुष्याकडे सांगितलं की देवाने तुझ्यासाठी कार्य केलं आहे. परंतु तो मनुष्य जाऊन सांगतो की येशूने माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे. देवाची जी कृपा होती ती येशूद्वारे त्याला त्या मनुष्याला दिसली. देवाचं जे काम होतं ते येशूद्वारे त्या मनुष्याला दिसलं. आणि त्याच कारणास्तव आपण पाहतो प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये आला होता. जे देवाचं प्रेम होतं ते प्रेम प्रगट करण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त आला. जी देवाची इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये आला. त्या वधस्तंभावरती जाण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये आला. फक्त आणि फक्त त्या देवाचं जे कार्य होतं, जे देवाचं प्रेम होतं ते प्रगट करण्यासाठी तो प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि तीच गोष्ट मार्क या ठिकाणी त्या मनुष्याद्वारे आपल्याला सांगत आहे. तो मनुष्य त्या ठिकाणी म्हणतो की मला जरी प्रभू श्री ख्रिस्त त्याला बोला की देवाने तुझ्यासाठी काय केलं आहे, तो त्या ठिकाणी ओळखत आहे की देव कोण आहे. देव कोण आहे ते त्या मनुष्याला कळालेलं आहे. मनुष्य प्रभू श्री ख्रिस्त त्याला म्हणाले की प्रभूने तुझ्यासाठी काय केलं आहे ते सांग. तो त्या ठिकाणी म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलं आहे तो त्या राष्ट्रामध्ये सांगत आहे. ही एक सुंदर गोष्ट मार्क आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवत आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर शेवटचा मुद्दा जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी आपण वाचतो की तो त्याच्या गावामध्ये दकापलिस हे गाव जर आपण पाहिलं तर हे 10 राज्यांचं किंवा 10 सिटीज 10 शहरांचं हे एक गाव होतं. आणि हे पूर्ण मूर्तीपूजा करणार असं गाव होतं. हे जेंटाइल्स किंवा परराष्ट्रीय असं गाव होतं. आणि त्या भागामध्ये आपण पाहतो हा पहिला मिशनरी प्रभू श्री ख्रिस्ताने पाठवला. ज्याला अनुभव आला, ज्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताला स्वीकारलं, ज्याने त्या प्रभू श्री ख्रिस्ताला ओळखलं, त्याला प्रभू श्री ख्रिस्ताने कार्य दिलं. ते तिकडे भरपूर लोक होते. तिकडे अनेक लोक होते ज्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताला पाहिलं. अनेक लोक होते ज्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल ऐकलं. परंतु अनुभव भेटलेला एकच व्यक्ती त्या ठिकाणी होता. आणि त्या अनुभव भेटलेल्या व्यक्तीने ओळखलं की हा जो मनुष्य आहे, हा जरी तो त्या ठिकाणी सांगत आहे की देवाने काय कार्य केलं आहे, परंतु त्यांनी ओळखलं की हाच देव आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सेवा दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पहिला मनुष्य आहे जो परराष्ट्रीय प्रांतात जाऊन त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगायचं काम त्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. इथपर्यंत आपण पाहतो यहुदी लोकांपर्यंतच सुवार्ता जात होती. यहुदी लोकांपर्यंतच प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य जात होतं. परंतु पहिल्यांदा आपण पाहतो की एक परराष्ट्रीय गावामध्ये जाऊन सांगण्याची त्याचं कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मनुष्याकडे दिलेलं आहे. इतकं सुंदर काम त्या प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. इतकं सुंदर काम त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मनुष्याकडे दिलं. जो आधी त्या सैतानामध्ये होता, जो आधी त्या कब्रेमध्ये होता, जो आधी मरणामध्ये होता, त्या मनुष्याला पूर्णपणे रिस्टोर करून, पूर्णपणे त्याला उचलून, त्याला पूर्णपणे स्वतःला प्रगट करून आपण पाहतो की त्याने आता काय केलेलं आहे, त्याला एक काम दिलेलं आहे. तीच गोष्ट आज देखील प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला देखील आज दाखवत आहे. त्याबद्दल आपण खरोखर प्रभू श्री ख्रिस्ताचे आभार मानू. आणि या मार्क या शुभवर्तमानामधून आपण ज्या गोष्टी पाहिल्या, प्रभू आपल्याला त्या समजण्यास अधिक सहाय्य करो.